हाय फ्रेंड्स, आता आपण युनिट टेस्ट 1 एक सॅम्पल पेपर पाहूया. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा ऑलरेडी पार्ट 1 आपण अपलोड केलेला आहे. तर स्टार्ट करूया. तर बघा, फर्स्ट जो क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर ट्रान्स्क्रिप्शन. यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँकचाच. आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज मॉलिक्यूल डॉट डॉट नंबर ऑफ ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म. तर 38 मॉलिक्युल्स फॉर्म होतात ATPचे. त्यानंतर जोड्याजुळव आहे बघा, मॅच द फॉलोइंग. कॉलम ए आणि कॉलम बी. तर हायड्रा हे बडिंगचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर स्पायरोगायरा हे फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल आहे. आणि एरोबिक हे वन ऑफ द टाईप ऑफ स्पोर फॉर्मेशन. तर 3ला बी येणार आहे, 1ला सी, 2ला ए आणि 3ला बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. वी गेट 10 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. तर ॲक्च्युली आपल्याला 9 किलो कॅलरी मिळतात, त्यामुळं फॉल्स येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. तर फायबर हे वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट काय, तर फायबर्स प्रमोट मुवमेंट ऑफ मटेरियल्स थ्रू द डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर हेल्प इन डायजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. हेन्स फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. असं हे आन्सर द्यायचं आहे. फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ. ॲक्च्युली त्यातून आपल्याला काही जरी मिळत नसलं तरी ते आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये मदत करतात. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, टाईप ऑफ ट्विन्स विचारलेत. तर मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स हे ट्विन्सचे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हॉर्मोन्स रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ते आहेत टेस्टोस्टेरॉन, त्यानंतर LH आणि FSH हे 3 प्रकारचे हार्मोन आहेत मेल सिस्टीममध्ये, मेल सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये. यानंतर एक चार्ट दिला आहे बघा, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. तर मॉर्फोलॉजिकल आणि सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर हे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्याला पॅलेंटोलॉजिकल आणि एम्ब्रिओलॉजिकल हे 2 तिथं मेन्शन करायचे आहेत. यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा, एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन यांच्यात डिस्टिंग्विश म्हणजेच फरक स्पष्ट करायचा आहे. बघा, एरोबिक रेस्पिरेशन इट ऑकर्स इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तिकडे लिहायचं प्रेझेन्सच्या ऐवजी ॲब्सेन्स. इट ऑकर्स इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. यानंतर इट इन्व्हॉल्व्स 3 स्टेप्स. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये 3 स्टेप असतात, ग्लायकोलिसिस, त्यानंतर TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आणि इकडे इट इन्व्हॉल्व्स 2 स्टेप्स असतात बघा, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. यानंतर इकडं द एंड ऑफ प्रोडक्ट्स आर CO2, H2O आणि एनर्जी. आणि इकडेचे जे एंड प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स किंवा अल्कोहोल अँड एनर्जी हे बाय प्रोडक्ट असतात. आणि शेवटचं आहे ते याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं तर हायर प्लांट्स किंवा ॲनिमल्स जे आहेत त्याचं एक्झाम्पल देता येईल. आणि अनएरोबिकमध्ये ईस्ट असेल किंवा एरिथ्रोसाइट्स जे आहेत त्यांचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे बघा, कनेक्टिंग लिंक इज अन ऑर्गॅनिझम हॅव्हिंग कॅरेक्टर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल डक बिल्ड प्लॅटिपस म्हणजे ह्या रेप्टाईल्स आणि मॅमल्स यांच्यामधला कनेक्टर आहे. तर लक्षात घ्या, हे 2 मार्काला विचारल्यामुळे एवढं देऊ शकता तुम्ही. 3 मार्काला विचारलं ॲक्च्युली, तर तुम्ही ते वाढवू शकता की कनेक्टिंग लिंक म्हणून डक बिल्ड प्लॅटिपस याचं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. आणि सांगू शकता की इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड मॅमल्स. म्हणजे इट हॅज बोथ द कॅरेक्टर्स ऑफ रेप्टाईल्स ॲज वेल ॲज कॅरेक्टर्स ऑफ मॅमल्स. यानंतर पुढील प्रश्न बघा, तर एक डायग्रॅम दिलेली आहे फ्लो चार्टची. त्यांनी स्वतःहून कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड केलेत. तर आपण इथं लिपिड्स आणि प्रोटीन्स लिहायचे आहेत. लिपिड फॅटी ॲसिड येणार, त्यानंतर प्रोटीन्सचे अमिनो ॲसिड्स दिलेले आहेत, कार्बोहायड्रेटचे ग्लायकोलिसिस होते प्रोसेस, त्यानंतर पायरुविक ॲसिड येणार खाली, यानंतर क्रेब्स सायकल येणार आणि सगळ्यात शेवटी CO2, H2O आणि एनर्जी. थोडक्यात ही आपली जी एरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस आहे तीच इथं सांगण्यात आलेली आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम. तर बघा, फ्लॉवरिंग प्लांट्स रिप्रोड्यूस सेक्शुअली थ्रू अ प्रोसेस कॉल्ड पॉलिनेशन. म्हणजे ही पॉलिनेशनतर्फे काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येतं. यानंतर फ्लॉवर्स कंटेन मेल सेक्स ऑर्गन्स कॉल्ड स्टेमेन्स आणि फिमेल जे सेक्स ऑर्गन असतात फ्लॉवरमध्ये त्यांना म्हणतात पिस्टिल्स. द अँथर इज द पार्ट ऑफ स्टेमेन दॅट कंटेन्स पोलेन अँड पोलेन मस्ट बी मूव्ड टू अ पार्ट ऑफ द पिस्टिल कॉल्ड स्टिग्मा फॉर रिप्रोडक्शन टू टेक प्लेस. आणि एवढी माहिती लिहून झाल्यानंतर एक डायग्रॅम काढायची तुम्हाला फ्लॉवरची, आणि फ्लॉवरमध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत, मेल असतील किंवा फिमेल असतील, तर त्यांचं नेम्स जे आहेत ते मेन्शन करायचे आहेत. म्हणजे स्टिग्मा सांगायचं आहे तुम्हाला, त्यानंतर ओव्हरी, अँथर, फिलामेंट, कॅलिक्स, हे सगळे अवयव तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहेत. यानंतर पुढील क्वेश्चन बघा, डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन्स. तर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, तर डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस असे जे ऑर्गन्स असतात ऑर्गॅनिझम, जशी मानवाची शेपटी आहे, याचा काही उपयोग नाही, किंवा अंगावरचे केस असतील आपले, तर त्याचा देखील आपल्याला काही उपयोग नाही, फंक्शनल नसतात ते, त्यांना म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन्स. तर डेफिनेशन परत सांगतो बघा, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट एनी 2 नेम्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. तर आपण पहिल्यांदा सांगा टेल बोन, त्यानंतर विजडम टीथ, त्याचबरोबर बॉडी हेअर, अपेंडिक्स, त्यानंतर मसल्स ऑफ इयर पिना, हे सुद्धा काय आहेत आपले वेस्टिजियल ऑर्गन आहे ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही. आणि शेवटचा क्वेश्चन काय आहे बघा, राईट द नेम्स ऑफ दोज ॲनिमल्स इन हुम सेम ऑर्गन्स आर फंक्शनल. म्हणजे जे वेस्टिजियल ऑर्गन आपल्यासाठी आहेत ते इतर प्राण्यांसाठी फंक्शनल असू शकतात. तर इथं एक्झाम्पल दिले बघा, अपेंडिक्स. अपेंडिक्स हे युजफुल अँड फंक्शनल इन रुमिनंट्स. रुमिनंट्समध्ये ते कसे आहेत, युजफुल आहेत. त्यानंतर इयर पिना मसल्स जे आहेत दे आर फंक्शनल इन मंकीज. तर अशा प्रकारे आपला हा पेपर 2 इयत्ता 10वीचा सेमी इंग्लिशचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर आपण कंप्लीट केला आहे. काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाच पेपर येणार नाही, परंतु यातले बरेच प्रश्न तुम्हाला यावर्षी रिपीट होतील. धन्यवाद.